नमस्कार, माझ्या धनराज बनसुडे या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मागील 2 व्हिडिओमध्ये आपण एकात्मिक द्विभाषिक बालभारती इयत्ता पहिली भाग 1 आणि भाग 2 अशा दोन्ही पाठ्यपुस्तकाचं आपण विश्लेषण मागील दोन्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तेथून पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली भाग 3 एकात्मिक द्विभाषिक बालभारती या पाठ्यपुस्तकाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। पहा, या पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ पाहता थोडासा या ठिकाणी ग्रीन कलर आहे। पहिला भाग 1 भाग 2 हे वेगळ्या कलरमध्ये होते, आता चित्र तेच आहे। मुलं गणित क्रिया करत आहेत, चित्र काढत आहेत, शब्द ओळखत आहेत। या ठिकाणी मातीकाम या सर्व गोष्टी या ठिकाणी मुखपृष्ठामध्ये दिलेले आहेत। त्यानंतर शेवटचा भाग मूलपृष्ठ पाहूया। यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशी चित्ररचना केलेली आहे, पाहू शकता कशा पद्धतीनेचं मूलपृष्ठ या ठिकाणी आपणास दिसेल। मुखपृष्ठ घनश्याम देशमुख चित्रकार आहेत, मयुरा डफल, श्री मनोज पाटील आणि मृणाल देशपांडे यांनी हे संपूर्ण हे चित्रकार आहेत या पाठ्यपुस्तकाचे। तर आता आपण पुढे जाऊया। भाग 3 आज पाहत आहोत। मागील दोन्ही भागाप्रमाणे यामध्ये पहिल्या याच्यामध्ये भारताचे संविधान, भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये अंतर्भूत केलेली आहेत। त्यानंतर दुसऱ्या पेजवर एका ठिकाणी राष्ट्रगीत आणि दुसऱ्या भागामध्ये प्रतिज्ञा असे एकाच पेजवर दिलेले आहेत। त्यानंतर प्रस्तावनेमध्ये सविस्तर असे या पाठ्यपुस्तकामध्ये काय नाविन्य आहे, तर यामध्ये यावेळेस तुम्हाला नाविन्य दिसेल तर प्रत्येक बघा पाठ्यपुस्तक अनेक प्रतीकांचा म्हणजे इमोजीचा उपयोग करण्यात आलेला आहे। ते प्रतीके पाहूनच विद्यार्थ्यांना कोणती कृती करायची आहे याचा बोध होऊ शकतो, याबाबतची माहिती पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला भागातच देण्यात येईल। म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीला हे जे इमोजी आहेत, हे संपूर्ण इमोजी, हे प्रत्येक इमोजी काय सांगत आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर याचा सुद्धा एक सुंदर व्हिडिओ मी बनवला आहे, तुम्ही नक्की डिस्क्रिप्शनमध्ये पहा। संपूर्ण हे मुलांना सराव होणे आवश्यक आहे, मुलांना हे पाठ झालं पाहिजे। तर म्हणजे हे इमोजी पाहूनच त्यांना समजणार की कोणती कृती करायची आहे। त्यानंतर काही कीज आणि थिंकर कीज दिलेली आहेत, त्या कोणते ते पहा। या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलं, पहा या ठिकाणी हे थिंकिंग हॅट्स आहेत, थिंकिंग कीज आहेत, चाव्या आहेत। प्रत्येकाला वेगवेगळा कलर आहे, नेमकंच प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण प्रस्तावना झालेली आहे। त्यानंतर मराठी भाषेचे अध्ययन निष्पत्ती याला म्हणतात। त्यानंतर गणित विषयासाठी सुद्धा या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती वेगवेगळे आहेत, पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण अध्ययन निष्पत्ती। त्यानंतर इंग्रजी विषयाचे अध्ययन निष्पत्ती पाहू शकता। आणि शेवटचा भाग जो असतो तो खेळू करू शिकू या सुद्धा विषयाच्या अध्ययन निष्पत्ती देण्यात आलेले आहे। तर ह्या 3-4 विषयासाठी अध्ययन निष्पत्ती देऊन झाल्यानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी भाग 3 मध्ये तर परिसर अभ्यासात जास्तीत जास्त अंतर्भूत करण्यात आलेला आहे। तर पाहूया आपण कुठले घटक आहेत, कशा पद्धतीने रचना केलेली आहे, त्यांचे काय नेमके अध्ययन निष्पत्ती आहेत, थोडक्यात पाहूया। पहा या ठिकाणी प्राणी ॲनिमल्स, इंग्रजीमध्ये पण नाव आहे प्राणी ॲनिमल्स। मग हे प्रत्येक आता या ठिकाणी आपण याचे वर्गीकरण करता येईल मुलांना। प्राण्यांची ओळख, प्राण्यांचे उपयोग, प्राण्यांचे महत्त्व, पशु पक्षी संवर्धन करण्याची आपली काय जबाबदारी आहे, म्हणजे आपण त्या प्राण्याविषयी कसं वागलं पाहिजे। तर ह्या चित्रावरून त्यांना आपल्याला चर्चा करता येईल, बोलता येईल, त्यांना सांगता येईल की जंगली प्राणी, पाळीव प्राणी या सर्व कृती या ठिकाणी आपण करून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने दुसऱ्याच्या भागामध्ये पाहू शकता की तुझ्या आवडत्या प्राण्याचे चित्रकार आणि चित्र रंगव। या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत, प्राणी पण दिलेली आहेत, त्यांनी पाहायचं आहे, कोणतं काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर माझ्या ओटीवर मराठीमधील एक छान सुंदर अशी कविता या ठिकाणी दिलेली आहे, पुढे जाऊयात। त्यानंतर बघा चित्रांमधून, कवितेमधून प्राण्यांची ओळख आणि गाण्याचा आनंद घ्यायचा स्वाभिमान कृती करून। पुढचा भाग पाहूयात, आम्ही पाळीव प्राणी, वी आर पेट्स। आणि आपण पाळीव प्राणी कोणकोणते आहेत तर या ठिकाणी ते या ठिकाणी दिलेले आहेत। पहा प्रत्येक प्राण्यांचं नाव आणि विशेष म्हणजे तुम्ही जर निरीक्षण केलं तर हे प्रत्येक मुलाच्या परिचयाची आहेत। घेताना चित्राची किंवा प्राणी घेताना अशा पद्धतीने घेतले की ते मुलांच्या परिचयाचे आहेत, ओळखीचे आहेत।
त्यानंतर आम्ही राहतो जंगलात, म्हणजे पाळीव प्राणी झाल्यानंतर वाईल्ड ॲनिमल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जंगलात राहणारे प्राणी. त्यानंतर आम्हाला ओळखलं का, डिड यू रिकग्नाइज यस, अशा पद्धतीने तुम्ही मला आपण या ठिकाणी पक्षी काही प्राणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता. हे सर्व मुलाच्या परिचयाचे आहेत. पोपट आहे, कावळा, चिमणी, कबूतर, मोर, बेडूक, माशी, साप, कोंबडा, झुरळ, कासव, फुलपाखरू आणि त्याला असणारी इंग्रजी नावे. म्हणजे मुलांचा किती शब्दसाठा वाढणार आहे तुम्ही कल्पना करू शकता. त्यानंतर अनुकरणात्मक कृती त्याच्यामध्ये बघा, इमिनेटिव्ह ॲक्शन्स काय, मोर चाल काय किती वेळ, 15 वेळा करा, घोडा चाल 15 वेळा, बेडूक उडी 5 वेळा, म्हणजे कृतीसुद्धा दिलेली आहे की कशा पद्धतीने करायची आहे आणि किती वेळा करायची आहे. ॲनिमल ॲक्शन अँड मुवमेंट्स, प्राण्यांच्या कृती आणि हालचाली पहा. स्विंग मंकी आहे ना, माकड, स्विंग झोके घेणे, ट्रॉट दुडू चालणे, ह्या सर्व गोष्टी अतिशय वेगळ्या नाविन्यपूर्ण यावेळेस पाठ्यपुस्तकात अंतर्भूत केलेले आहेत. हे भाग 3 मध्ये चालू आहे. त्यानंतर मराठीचा भाग जो आहे तो क्ष आणि ज्ञ अक्षर म्हणजे वाचनाच्या अंतिम टप्प्यात हे भाग 3 मध्ये अंतर्भूत आहे. आणि सेपरेट जे नवीन 2 स्वर ॲड झालेले आहेत, ॲ आणि आ, तर अ पासून ॲ कशा पद्धतीने जो उच्चार होतो. आणि बघा या ठिकाणी हॅट, HAT हॅट मध्ये ॲचा उच्चार होतो, या ठिकाणी अंतर्भूत केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. लिखाणासाठी सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा भाग पाहणार आहोत, अ आणि अशा पद्धतीने अनुस्वाराचे शब्द आणि हे वेगवेगळे वर्गीकरण करून वेगवेगळ्या या ठिकाणी स्वतंत्र अशी मुलांना सरावासाठी सुद्धा जागा दिलेली. खूप सुंदर असं या भाग 3 मध्ये अंतर्भूत केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. भाग 1 भाग 2 काठिण्य पातळी आता वाढलेली आहे. या ठिकाणी 14 खडीचा उल्लेख या ठिकाणी अंतर्भूत केला. संपूर्ण क्रमाने 14 खडी या ठिकाणी दिलेली आहे. पहा, मुलांना काना, वेलांटी, पहिली दुसरी, पहिला उकार दुसरा उकार, एक मात्रा ॲ, 2 मात्रे, एक काना वर एक मात्रा, ठीक आहे, एक काना 2 मात्रे, अनुस्वार आणि विसर्ग, अशा पद्धतीने संपूर्ण अशी क्रमाने हे 14 कडे तुम्हाला मेपर्यंत पाहायला मिळेल. त्यानंतर इंग्रजीचा भाग काय दिला, प्राणी संग्रहालयात भेट देऊया, म्हणजे लेट्स विजिट द झू. तर अशा पद्धतीने मुलांना इंग्रजी सुद्धा या ठिकाणी आता मी गणिताचा भाग आलेला आहे. त्यानंतर बघा 11 to 20 हे इंग्रजीमध्ये स्पेलिंग्स आहेत. परत मराठी सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही भाग अंतर्भूत केल्यामुळे मुलांना असे वेगळ्या पद्धतीने असं कुठेही वेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना सराव घ्यायची गरज नाही. याच ठिकाणी त्यांना सर्व कृती दिलेली आहे. त्यानंतर इथं कल्पनात्मक दिलेलं आहे बघा, चित्र पहा आणि प्रत्येक प्राणी इंग्रजीत काय म्हणत असतील ते आपल्याला कल्पना करायची आहे, मुलांना सांगायचं आहे. त्यानंतर माझी शेपटी मला दे, गिव्ह मी माय टेल. आता कोणाची कोणती शेपटी आहे ती बरोबर पेन्सिल ना त्यांना काढून दाखवायचं आहे. आणि वेगवेगळेपण या ठिकाणी प्राण्यांचं आपल्याला त्यांना सांगता येईल, प्राण्यांचं वेगळेपण. जोडाक्षर घ्यायचे आहेत. आता सुरुवात जोडाक्षराची आलेली आहे भाग 3 मध्ये पाहू शकता. ल जोडून ला, किल्ला, बिल्ला, छल्ला, खाल्ला, अशा पद्धतीने हे लिहून पण घ्यायचं आहे. इथं सुद्धा बघा, स ला त जोडून, च ला य जोडून, अशा पद्धतीने शब्द आहे. त्यानंतर वाचन पाठ आहे. वाचन पाठमध्ये आपण पाहत असतो की मध्ये शब्द दिले, आज आहे आमच्या चिमणा चिमणीचे लग्न, अशा पद्धतीने. त्यानंतर बेरीज, वजाबाकी, उजळणी, रिव्हिजन ऑफ ॲडिशन, सबट्रॅक्शन, म्हणजे प्लस आणि मायनस हे या ठिकाणी मराठीमध्ये पण आहे, इंग्रजीमध्ये पण आहे. बेरीज पहा आणि शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी भाग 3 मध्ये आलेली पहा. वर्ड प्रॉब्लेम्स, बागेत 6 गोगलगाई होत्या, आणखी 2 गोगलगाई आल्या तर एकूण टिंब गोगलगाई झाल्या. आणि खाली इंग्लिशमध्ये दिलेलं आहे बघा, 6 स्नेल्स प्लस 2 स्नेल्स इज इक्वल टू डॅश डॅश स्नेल्स, अशा पद्धतीने. म्हणजे शाब्दिक उदाहरणं पण खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत. माझ्या आजोबांचे शेत, माय ग्रँडफादर हॅड अ फार्म, आणि सर्व प्राण्यांची नावे या ठिकाणी इंग्रजीमध्ये त्यांना सराव करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा भाग पहा कशा पद्धतीने अक्षर शब्द आणि त्यांचे ध्वनी. या ठिकाणी शब्दांचे उच्चार, साऊंड्स या ठिकाणी घ्यायचे आहेत. ऐक आणि कर म्हटलेलं आहे. इथं के, हेल्प, केतन, फ्लाय द काय, जॉईन ऑल द KS. के प्रत्येक जिथं असेल तर जोडायची आहे. के पहा या ठिकाणी कसं जोडलेलं आहे, पतंगासारखं त्यांनी करून दाखवलेलं आहे. तसं जीच करायचं आहे. तसं क्यू जे असं शब्द दिलेले आहेत.
या ठिकाणी प्रत्यक्ष 4 रेघेमध्ये त्यांना गिरवाय सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा भाग बघा. पुढच्या पानावर पाहू शकता 21 ते 30 या संख्यांची ओळख व लेखन. म्हणजे आता भाग 3 मध्ये 100 पर्यंत अंकाची आणि त्याचे शब्दात वर्णन केलेलं आहे. म्हणजे सर्व संख्या ज्ञान या भाग 3 मध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता 25 हे 30 पर्यंत एकक दशक सहित ओळख. इथे पहा चढता क्रम उतरता स्टेप ऑफ नंबर्स इकडून सुरुवात केलेली आहे. कशी दिलेली स्टेप म्हणजे फरक पण काढता येईल मुलांना. 2-2 न उड्या मारली पहा. या ठिकाणी बेचा पाडा कसा तयार होतो, त्यांना 3-3 उड्या मारल्यानंतर कसा पाडा तयार होईल, हे सर्व या ठिकाणी आपण कृती करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 31 म्हणजे 31 ते 40 संख्यांची ओळख आणि लेखन या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर पहा काही वेगळ्या पद्धतीनं कोडे दिलेले आहेत. गाईला चाऱ्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याला व्यवस्थित त्यांनी मार्ग दाखवला. तसं तुम्ही 24 नंतर 25 त्यानंतर 26 27 28 असे व्यवस्थित दिलेलं आहे. चित्रकथा दिलेली आहे. चित्रकथेत बघा सुंदर अशी एक कथा दिलेली आहे. आम्ही कोठे राहतो प्राण्यांचे त्याला निवारा म्हणता येईल. ठीक आहे. म्हणजे प्राणी पक्षी कीटक यांच्या निवाऱ्यांची ओळख या पाठातून होणार आहे. परिसर अभ्यासाचा भाग आहे हा. शोधूया पिल्लांच्या ठिकाणी म्हणजे कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात, गाईच्या पिल्लाला काय म्हणतात, असे हे स्वतंत्र असा भाग दिलेला आहे. खूप सुंदर असं पाठ्यपुस्तक या ठिकाणी आलेली आहेत. भाग 3 पाहत आहोत आपण. आता 41 ते 50 ची ओळख पहा. दशकच्या किती लाईन आणि एकक म्हणजे 1. लक्षात येईल मुलांना. दशकच्या 4 लाईन म्हणजे 40 होतात, 40 होतात आणि 41 अशा पद्धतीने एकक दशकची ओळख चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कोण शिकवते पहा. चांगली कविता आहे. चित्रकथा परत आलेली आहे. त्यानंतर अक्षरे शब्द आणि त्यांचे ध्वनी येते आपण शेवटच्या भाग झेडपर्यंतची आलेली आहे. त्या ठिकाणी इंग्रजी वाचन चांगलं होणार आहे. कन्व्हर्शन संभाषण या ठिकाणी आलेले आहे. मासा बेडूक कोण कोणाला बोलते कशा पद्धतीने टू यूज कॅन अँड कांट अशा पद्धतीने आपण कॅनचा वापर करून मुलांना संवाद करायला सांगायचा आहे. त्यानंतर हरवले आणि सापडले पहा. लॉस्ट अँड फाउंड. चिमणा आणि पोपट एक चांगली गोष्ट दिली आहे त्या माध्यमातून बघा. 61 ते 70 ची ओळख. त्यानंतर 71 ते 80 परत 81 ते 90 या ठिकाणी अंगठ्याची ठशी अंगठा काढून या ठिकाणी बरोबर हे करायचं आहे. ते करून दाखवलं त्यांनी. अशा चित्रात 61 ते 70 संख्या लिहावी. अशा चित्रात 71 ते 80 संख्या लिहावी. ठीक आहे. त्यानंतर 91 ते 100 पहा ठिकाणी 100 पर्यंत या ठिकाणी उजळणी आलेली आहे. संख्याज्ञान आलेलं आहे. आता 100 या संख्यांची ओळख व लेखन म्हणजे शतक कशी ओळख. 100लाच शतक 1 शतक म्हणतात. मग त्याची ओळख कशा पद्धतीने करून द्यायची आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. शतकांची ओळख क्रमाने संख्या लिहायची आहेत. पझल्स काय दिलेले आहेत खाली. त्यानंतर अतिशय सुंदर असे रूप नको गुण पहा. गरुडाकडे एकदा सर्व पक्षी जेवायला आले. मोर आला, कोंबडा आला, हंस आला, पोपट आला, सारे पक्षी आले. अतिशय सुंदर अशी कविता रचनात्मक आणि बोधात्मक विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहा इथे काय म्हणलं चित्र बघ आणि वाक्य लिहायचे. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय लिहिता येईल बाबा. कोंबडा आहे, पोपट आहे, त्याच्याबद्दल एक तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे आणि कथा समजून घ्यायची आहे. चित्रगप्पा पहा. या ठिकाणी सुंदर अशी चित्रगप्पा. आई आणि मुलगा परत चिमटू वगैरे असं यायचं पेपरला. माझा उपयोग माय यूज. आता तुम्ही सांगू शकता की कोंबडीपासून काय उपयोग आहे, गाईचं काय, मेंढीचं काय. इथे चित्र दिले फक्त क्रमांक टाकायचा आपल्याला. ठीक आहे. क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर पाहू शकता 10चा टप्पा म्हणजे 1 दशक किती एकक वगैरे असं आहे त्या पद्धतीने. 20 म्हणजे किती एकक किती दशक अशा पद्धतीने. सांगा पटपट लिहा. इथे म्हणलेल्या सगळी ओळख करून दिलेली आहे. आता 36 तर दशकचे किती असणार 3 आणि वरचे सुट्टे. तर मुलं सविस्तर असे यावेळेस चांगल्या पद्धतीने मुलांचा अभ्यास होणार आहे पहिलीचा. आणि एकदा पहिलीचा पाया पक्का झाला म्हणजे इतर येताना सोपं होणार आहे. त्यांना फारसं अवघड जाणार नाही. प्राण्यांशी प्रेमाने का वागावे हे सर्व या ठिकाणी इंग्रजीमध्ये. प्राण्यांशी वागताना कोणत्या 5 गोष्टी तू करणार नाही अशा सुद्धा या ठिकाणी उपरिणात्मक कीज दिलेले आहेत. लिटल शेरू एक छान असलेला पाठ दिलेला आहे.
प्राण्यांचे स्नेह संमेलन इथे सर्व चित्रांचं निरीक्षण करायचं आणि प्रश्न विचारले. डब कोण वाजवत आहे, घोडा काय करत आहे, असं प्रश्न विचारून आपण टाळी कोण वाजवत आहे, कार्यक्रम बघणारे कोण आहेत, हे सर्व आपण प्रश्न विचारून त्यांना उत्तरं द्यायला लावायचे आहेत. प्राण्यांच्या शरीराच्या अवयवाचे ठिपक्याच्या अवयव गिरवाने हे करा म्हणले. पहा या ठिकाणी ठिपक्याच्या अवयव गिरवायचे आहे. पंख, शिंग, प्राणी वर्णमाला, किती सुंदर पद्धतीने रचना यावेळेस आपल्याला प्राणी चित्रांचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये. आणि शेवटला मैत्री करूया प्राण्यांशी. जागतिक प्राणी दिन कधी असतो? 4 ऑक्टोबर, वर्ल्ड ॲनिमल डे. अशा पद्धतीने काही त्यांचे घोषवाक्य स्लोगन दिलेले आहेत. आणि अतिशय सुंदर असे हे आपण भाग 3 आजच्या विश्लेषणामध्ये तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालेलं आहे. या अगोदर भाग 1, भाग 2 पाहिलेला आहे. भाग 2 आणि अशा पद्धतीने भाग 1, भाग 2 आणि हे भाग 3 तुम्ही पाहू शकता. प्रत्येकाचा रंग वेगवेगळा आहे, त्यातलं कंटेंटसुद्धा वेगवेगळं आहे आणि सर्व विषयाचा अंतर्भूत कशा पद्धतीने मुलाचं नक्कीच दप्तराचं ओझं कमी होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या पाठ्यपुस्तकाचं आपण विश्लेषण केलेलं आहे. आणि शेवटचा भाग आता भाग क्रमांक 4 हे पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लागलीच तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. इयत्ता 1 ते 8वी पर्यंतचे सर्व शैक्षणिक व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला अपलोड केलेले जात आहेत. भाषणं आहेत, सुंदर सुंदर निबंध आहेत. नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, विद्यार्थ्यांना पाठवा. धन्यवाद.